नमस्कार मित्रांनो, 3 एप्रिल 2026 हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत खास ठरणार आहे. या दिवशी बुध आणि गुरु यांच्या विशेष स्थितीमुळे एक अत्यंत शुभ योग तयार होणार आहे, ज्याला नवपंचम योग म्हणतात. हा योग धन, बुद्धी आणि नशीब वाढवणारा मानला जातो. त्यामुळे काही राशींसाठी हा काळ आयुष्य बदलणारा ठरू शकतो. हा योग कसा तयार होतो? वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून 120 अंशांवर असतात तेव्हा नवपंचम योग तयार होतो. 3 एप्रिल 2026 रोजी बुध आणि गुरु हे याच स्थितीत असतील. बुध हा बुद्धिमत्ता, संवाद, व्यापार आणि निर्णय क्षमता यांचा कारक ग्रह आहे, तर गुरु हा ज्ञान, भाग्य, विस्तार आणि सकारात्मकता यांचा ग्रह मानला जातो. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकमेकांना अनुकूल दृष्टी देतात तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात प्रगती, धनलाभ आणि यशाच्या संधी वाढतात. आता बघूया कोणत्या राशीवर या योगाचा कसा परिणाम होईल. मेष राशीच्या लोकांसाठी हा योग करिअरमध्ये मोठी प्रगती घेऊन येऊ शकतो. जर तुम्ही खूप दिवसांपासून प्रमोशन किंवा नवीन नोकरीची वाट पाहत असाल तर 3 एप्रिल नंतर तुमच्या अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठीही हा योग्य काळ आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध असल्यामुळे या योगाचा थेट प्रभाव तुमच्यावर दिसेल. तुमच्या बोलण्यात गोडवा आणि प्रभाव वाढेल, ज्यामुळे तुम्ही मोठे व्यवहार सहज पूर्ण करू शकता. पितृसंपत्तीशी संबंधित वाद मिटू शकतात आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग मान, सन्मान आणि प्रतिष्ठा वाढवणारा ठरेल. समाजात तुमची ओळख मजबूत होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे, विशेषतः स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी. तुमची सर्जनशीलता वाढेल आणि त्यातून तुम्हाला विशेष यश मिळू शकतं. तूळ राशीच्या लोकांसाठी हा योग कुटुंबात आनंद घेऊन येईल. जर लग्नात उशीर होत असेल तर चांगले प्रस्ताव येऊ शकतात. घरात शुभकार्य होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो. नोकरी आणि व्यवसाय दोन्ही ठिकाणी प्रगती दिसेल. धनु राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे या योगाचा प्रभाव खूप सकारात्मक राहील. तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. लांबच्या प्रवासातून फायदा होईल आणि धार्मिक कामांकडे तुमचा कल वाढेल. नोकरी करणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवनातही गोडवा वाढेल. तर मित्रांनो, बुध आणि गुरुचा हा नवपंचम योग काही राशींसाठी खूप शुभ ठरणार आहे. योग्य संधी ओळखून त्याचा फायदा घेतला तर हा काळ तुमचं आयुष्य बदलू शकतो. तुमची राशी यात आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.